नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळेस इयत्ता 11वी प्रवेशासाठी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही राबवण्यामध्ये आली. आता ही राबवत असताना याचे संपूर्ण जे मार्गदर्शन होतं ते पुण्यामध्ये जे शिक्षण संचालनालय असणारं आहे, माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यात आली. परंतु ही प्रक्रिया जी आहे ती मेला सुरू झाली आणि साधारणपणे जानेवारी 2026 पर्यंत ती 11वी प्रवेश प्रक्रिया चालू होती. वास्तविक पाहता गेल्या वर्षी प्रथमच संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी ही प्रक्रिया राबवत असल्यामुळं काही टेक्निकल अडचणी जरूर आल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न शासन दरबारी आणि सर्व स्तरावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण ती प्रक्रिया दीर्घकाळ चालली आणि त्यामुळं विद्यार्थ्याचं न कळत ते जे काय अकॅडमिक इयर असणारं आहे ते निश्चितच अडचणीचं आलेलं असणारं आहे. त्यामुळं थोडंसं यावर्षी लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न दिसत आहेत. तशी सर्क्युलर ही आलेली आहेत. म्हणजे गेल्या वर्षी ज्या अडचणी आल्या त्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न निश्चित यावर्षी आपल्याला झालेला पाहायला मिळेल असं मला तरी वाटतंय. आता यामध्ये जो कालावधी त्यांनी जो वाढला होता 6 महिन्याचा जवळ किंवा 7 महिन्याचा, तो 2 ते 2.5 महिन्यामध्ये प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी, म्हणजे जेणेकरून 11वीचंही वर्ष तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि ते फक्त प्रक्रियेमध्ये जाऊ नये असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित ते प्रयत्न करतील असं मला वाटतं आहे. या 11वी प्रक्रियेच्या अनुषंगानं पहिल्यांदाच राबवत असल्यामुळं अनेक विद्यार्थी, पालक किंवा ज्युनियर कॉलेज टीचरसुद्धा हे बऱ्याच गोष्टीपासून अनभिज्ञ होते, बऱ्याचशा गोष्टी समजत नव्हत्या आणि मग अशा वेळेस जवळजवळ मी 200हून अधिक व्हिडिओज यूट्यूबवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं अपलोड केलेले आहेत, की ज्यामध्ये ज्या शंका विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या किंवा इव्हन शिक्षकांच्या मनामध्ये आले, त्या प्रत्येक शंकेवर एक व्हिडिओ मी काढलेला आहे. त्यामुळं आत्ता जे पाहणारे विद्यार्थी असणार आहे, की जे 11वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या मनामध्ये काय शंका असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकता आणि त्यावर एक निश्चित व्हिडिओ काढला जाईल. म्हणजे 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरू झाल्यापासून ते प्रवेश मिळेपर्यंत, शेवटचा विद्यार्थी प्रवेशित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्हिडिओ हे निश्चित काढले जातील. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जी काही प्रक्रिया राबवण्यात येणारी आहे त्या प्रत्येक स्टेपला काय घडत आहे याची नोंद किंवा अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी तशी प्रत्यक्षपणे स्वीकारलेली आहे. पण तुमच्याकडूनही काही गोष्टी तुम्हाला शंका वाटतात त्या जर कमेंटमध्ये नोंद केल्या तर निश्चित त्याच्यावर विचार करून एक व्हिडिओ तुमच्यासाठी जरूर काढला जाईल. त्यामुळे 11वीला प्रवेश घेताना कोणतं महाविद्यालय असलं पाहिजे, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणती असली पाहिजेत, त्याची पूर्तता कशी करायची, त्यानंतर कोणतं महाविद्यालय निवडायचं, विषय कोणते निवडायचे, प्रक्रिया कोणत्या आणि किती टप्प्यांमधून जाणारी आहे, ती कशा पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया असणारी आहे, किती कोणकोणत्या कॅटेगरीमधून प्रवेश आम्हाला मिळू शकतो आणि प्रवेश नाकारायचा असेल तर काय केलं पाहिजे, नाकारल्यानंतर काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टीवर निश्चित तुमच्यासाठी व्हिडिओ काढले जातील. यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही अशा पद्धतीनं व्हिडिओ हे 11वी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं अपलोड केले जातील. त्यामुळं विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांनी फक्त एकच काम करायचं आहे, की तुम्ही कमेंटमध्ये नोंद करायची आहे. माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओ तो मिळेल आणि व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण प्रक्रिया ही निश्चितच सोपी जरी म्हटलं तर ती तशी किचकट आहे आणि कुठं कशी हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा निश्चित प्रयत्न असणारा आहे. आता सर्वप्रथम असं आहे, की 11वी प्रवेश घ्यायचा आहे तर पात्र कोण असणारा आहे? नेमकं 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवार आपण म्हणूया का कॅन्डिडेट कोण असणार आहे? त्यासाठी काही नियमावली काय आहे का? किंवा 11वीला प्रवेश घेत असताना नेमकी कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे? कारण ही ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे. फेस टू फेस इथं ॲडमिशन नाही आहे. ऑनलाईन असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात आणि त्यामुळं त्या अपलोड केल्या गेल्या नाहीत, म्हणजे कागदपत्र विशेषतः, तर तुम्हाला 11वी प्रवेशापासून देखील वंचित तुम्ही राहू शकता. तर ते तसं होऊ नये या अनुषंगानं प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस निश्चित असणारा आहे आणि त्या पद्धतीनं या पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर निश्चित तुम्हाला ते
मदत करतील तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी. तरी देखील यावर्षी सगळे पुन्हा एकदा फ्रेश व्हिडिओ सगळे तुमच्यासाठी असतील. त्यामुळं पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो आरक्षण या बाबतीमध्ये असणार आहे. कारण लागणारी कागदपत्र विद्यार्थ्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. वास्तविक पाहता जी स्कूल असतात, शाळा, विद्यालय आपण म्हणूया, त्यांनी 9वी आणि 10वीमध्येच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्याकडून काही कागदपत्र तयार करून घेणं किंवा उपलब्ध करून घेणं, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं हे गरजेचं असतं. परंतु तसं केलं जात नाही असं बऱ्याच वेळा ते दिसतंय. आणि त्यामुळं कागदपत्रांची पूर्तता ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आपल्याकडं असणं आवश्यक आहे. त्यासाठी तो व्हिडिओ असणारा आहे. तो व्हिडिओ 2 पद्धतीनं साधारणतः असेल. एक असणार आहे की जे घटनात्मक आरक्षण जे असणारं आहे ते, आणि विशेष किंवा समांतर आरक्षण जे असणारं आहे ते. म्हणजे जास्त मोठाही व्हिडिओ जर झाला तर तुम्हाला बघताना अडचण येऊ शकते. 8 ते 10 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ निश्चित तुम्ही बघू शकता, कारण तेवढा तो गरजेचा असणारा आहे. कारण त्यामध्ये इन्फॉर्मेशन ही 100% तुमच्यासाठी महत्त्वाची असणारी आहे. त्यामुळे यानंतरचे जे काही व्हिडिओज असणार आहेत, म्हणजे इयत्ता 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेची सेरीजच आपण आता सुरू करतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या पद्धतीनं प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या तयारीला लागायला काही हरकत नाही. तो विचार त्यांनी करावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवले जातील अशी एक हमी आपणाला देतो. मी माझा मोबाईलही नंबर तुम्हाला देतो आहे. तुम्ही थेट माझ्याशी फोनवरनं देखील विचारू शकता. गेल्या वर्षी मी तसं केलेलं होतं. संपूर्ण राज्यभर चांगला प्रतिसाद व्हिडिओला आणि डायरेक्ट मोबाईलवरनं देखील मिळालेला आहे. तो एक चांगला अनुभव आहे. तुम्ही स्वतः त्या व्हिडिओखालच्या कमेंट वाचल्या तर तुमच्या लक्षामध्ये येतील. म्हणजे मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळं यावर्षी कोणतीही अडचण येणार नाही. प्रवेश घेईतोपर्यंत मी तुम्हाला 100% सहकार्य करेन असं एक तुम्हाला मी आश्वासन देतो आहे. आणि इथं थांबतो, कारण पुढच्या व्हिडिओची तयारी ही आता मला करायची आहे की जो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आहे. त्यामुळं आपण हे अपडेट वरचेवर पहा, इतरांच्यापर्यंत पण देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन बेल प्रेस करायला विसरू नका. कारण इथून पुढं जी 11वी प्रवेश प्रक्रियेची सेरीज सुरू होणार आहे ते व्हिडिओज थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण इथं थांबूया. धन्यवाद.